ये रेशमी जुल्फें, ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी। ये रेशमी जुल्फें, ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी। शर्म से झुक जाएंगी, जो ये आंखें शर्म से झुक जाएंगी, सारी बातें यहीं बस रुक जाएंगी। चुप सारे जमाने पे, मौसम सुहाने पे, इस दिल दीवाने पे वीरानी सी थी छाई, आप आए बाहर आई हो। सारे जमाने पे, मौसम सुहाने पे, इस दिल दीवाने पे वीरानी सी थी छाई, आप आए बाहर आई हो। आपका ही था सबको इंतजार, आपका ही था सबको इंतजार, आपके लिए सब थे बेकरार, हवाएं घटाएं फिजाएं, बागों में फूलों ने झूलों ने ली झूम के अंगड़ाई, आप आए बाहर आई हो। सारे जमाने पे, मौसम सुहाने पे, इस दिल दीवाने पे वीरानी सी थी छाई, आप आए। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आमची आई पौर्णिमा चंद्रकांत पुराणिक, आज त्यांना आईचा वाढदिवस आणि 75 वर्ष आज पूर्ण होत आहेत. तर 75 वर्षाच्या निमित्ताने हा अमृत महोत्सवी सोहळा आज आम्ही इथं सगळ्या कुटुंब, आईच्या सगळ्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय. तुम्ही या सोहळ्याचे साक्षीदार होत आहे. आता आपण विधिवत आईचं औक्षण करत आहोत आणि छोटा आईचा नातू अमोद तो सुदीनम या गीतातून आजीला शुभेच्छा देणार.
पुढची वेळ अशी येऊ दे नाही जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं तव चिरञ्जीवनं धन्यवरमं चिरञ्जीवकीर्तिवर्धनम् जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं हॅपी बर्थडे जानकी हॅपी बर्थडे माझा चुलत भाऊ तन्मय पुराणिक आमचे जे सगळ्यात धाकटे काका आहेत जळगावचे लोकमतमध्ये होते गोपाळ काका त्यांचा मुलगा तन्मय आम्ही त्याला मिठी म्हणतो त्याचा 40व्या वर्षात तो पदार्पण केला आहे त्याचा वाढदिवस आणि आईचा वाढदिवस हे एकाच दिवशी येतात त्यामुळे हा आईच्या अमृत महोत्सवी सोहळा 75चा आणि तन्मयचा अशा दोघांचा योगायोग जुळून आजचा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत आपल्या सगळ्या आप्तेष्टांचं मनपूर्वक स्वागत प्रदीप जोशी यांना विनंती करतो मला सुरुवात करत आहोत बसले आहेत त्यामध्ये आईच्या शाळेतल्या दोघीच्या सहकारी शिक्षिका आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करतो बक्कड मॅडम मागले मॅडम आईच्या शेजारी मंचावर जे बसले आहेत त्यांची ओळख करून देतो या ठिकाणी बसलेल्या या आईच्या मावशी आहेत त्या कळव्याहून मुंबईहून आलेल्या आहेत या दुसऱ्या मावशी आहेत सुजाजी त्या सुद्धा मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी दाखल झाल्यात त्यांच्या शेजारी तिसऱ्या ज्या मावशी आहेत त्यांचे मिस्टर पाटील सुद्धा खास या कार्यक्रमाला साक्षीदार होण्यासाठी मुंबईहून आलेत इकडे आईच्या जे मामा आहेत कंटेंट असतात त्यांच्या मिसेस त्या मामी आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक आम्ही खूप स्वागत करतो पूर्ण पुराणी कुटुंबीय मालेगाव पप्पा आलेले आहेत जयश्री वहिनीचे बाबा सर्वच नातेवाईक आप्तेष्ट हितचिंतक आईच्या मैत्रिणी या सगळ्यांचं पुन्हा मी स्वागत करतो आणि छोटं इंट्रोडक्शन देतो आईला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या आईला गाण्याची प्रचंड आवड आहे आणि आजची ही संध्याकाळ स्वरसंध्या व्हावी म्हणून कुठलंही मनोगत भाषण कम ही स्वरसंध्या ही स्वरांजली एक छान असा कार्यक्रम आम्ही सुरुवात करावं आईची नात म्हणजे मुलगी समीरा आणि खास कल्याणून आमच्या आमंत्रणावर आलेला त्याचं दुसरं मोठं इंट्रोडक्शन एक गाणं झाल्यावर करेल पण तोही आईचा नातूच आहे समित आलेला आहे समित शहाणे कल्याणून त्याला गाण्याची खूप आवड आहे त्याच्या आवाजातनं त्याची साथी आणि त्याचा साथ आपल्याला कळेलच आणि मी यापुढे मी सगळी सूत्र समीरा आणि
समितला सुपवतो. आणि सगळ्यात थोडक्यात असं नातो म्हणजे पार तो पण आलेला आहे पुण्याहून. आणि सगळ्यात छोट्या नातवाचा तर सगळ्यांनी आता गाण्याचा आनंद घेतलाय. मी जास्त वेळ घेत नाही. समीरा आणि समितला विनंती करतो त्यांनी सुरुवात. काही जुनी मराठी आणि हिंदी गाणी तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही काही प्रोफेशनल सिंगर्स नाही, पण प्रयत्न करतोय की काही जुनी गाणी जी मामाईला पण आवडतील आणि आपल्या सगळ्यांच्याच बरीचशी गाणी ओळखीची आहेत. तर अशी काही ड्युएट्स, काही सिंगल्स अशी गाणी आम्ही सादर करतो. इंट्रोडक्शन देतो. मुंबईहून आलेला जो समित आहे व्यवसायाने तो
बादचा मित्र आहे. त्यामुळे उत्तम असं त्याच्या गाण्याच्या सादरी करण्याचा पुन्हा आपण आनंद घेऊया. आणि एक छोटा इंटरव्ह्यूचा हा होता. पुनश्च मी दोघांनी स्वतः सोबत विधाने आपण सगळ्यांना सादर केलं.
सपना दे जाए दिया के उड़ते पाखिए अखियों में आजा साथिए गाई गाई ओ गाई गाई ओ गाई पर जाने वाले नींद का रस बरसाने वाले इतना कर दे कि मेरी आंखें भर ले आँखों में बसता रहे सपनाए हंसता रहे सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जाए निदिया के उड़ते पाखिरे अखियों में आजा साथीरे राई रारू ओ राई रू रारी रारू ओ रारी रू रारी रारू ओ रारी रू रारी रारू ओ रारी रू बंटी मामा एक गाणं सादर करतोय थोडंसं वेगळ्या रंगाचं आता जे गायलं त्याच्यापेक्षा मी पण आज हिंमत करतो गाणं म्हणायची आणि प्रयत्न करतो चांगलं गाणं म्हणायची. मला या गाण्याविषयी एक विशेष गोष्ट सगळ्यांना सांगायची की आम्ही लहानपणापासून आई दादांना जे बघितलं आहे म्हणजे बेसिकली असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की अध्यात्माकडे सगळ्यांचा खूप ओढ असतो पण दादांनी जो अध्यात्माचा अभ्यास केला आणि त्यातून अध्यात्माने खरं आपल्याला काय दिलं आणि आपण अध्यात्माकडे कसं बघतो हे जे सगळे एकंदरीत त्यांचे विचार होते त्या विचाराने शेवटी आई त्यांच्याबरोबर एवढं आयुष्य काढलं आईने की आईवरती सुद्धा त्यांचा त्या विचारांचा खूप प्रभाव पडला आणि आईचे सुद्धा खूप छान विचार झाले म्हणजे आई बऱ्याच वेळा असं म्हणायचे आम्हाला की मला मंदिरात जायला आवडत नाही एवढं. परमेश्वरावरती श्रद्धा तिची आहेच पण संतांनी जे परमेश्वराची कन्सेप्ट सांगितली की परमेश्वर म्हणजे काय प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे आपण प्रत्येक माणसं म्हणजेच परमेश्वराचे अंश आहोत आणि आपण जर माणसाशी माणसासारखं वागलं तर खरी भक्ती आणि खरी पूजा असते. ही जी कन्सेप्ट संतांनी मांडली ही कन्सेप्ट आईला खूप आवडायची आणि त्याच्यामुळे तिचं एक आवडतं गाणं होतं ते सादर करण्याचा प्रयत्न करतो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
मातीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, दही दुधाचा देव त्याला डोक्याचं भेव, दुधाचा देव त्याला डोक्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. देवा शान भेटायचा नाही रे, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. संत तुकडोबांना जो बराच संदेश आपल्याला द्यायचा आहे, तो आता पुढच्या ओळीपासून त्यांनी दिला आहे. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार गेल्या विना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही, देव शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, ओ देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. Thank you. वन्समोर अशासाठी म्हणतात की हे विचार सगळ्यांमध्ये रुजावेत म्हणून. आता थोडासा मूड चेंज होतोय. पुढचं गाणं समीप म्हणतोय. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गतजन्मीची खूण सापडे ओळखले स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. बदलीस तुम्ही सावित्री शकुंतला मी दमयंती, बदलीस तुम्ही सावित्री शकुंतला मी दमयंती, नाव भिन्न परी, नाव भिन्न परी, मी ती प्रीती चैतन्याचा पूर्ण तेधवा, गंगेला पातला या, स्वर्गंगेच्या
वचन दिले तू मला अफाट जगती जीवन जाकड डोळे निखळता ओटून मी
सच मेरे यार है बस वही प्यार है जिसके बदले में कोई तो प्यार दे बाकी बेकार है यार है ओ यार है सच मेरे यार है बस वही प्यार है जिसके बदले में कोई तो प्यार दे बाकी बेकार है यार है ओ यार है जिस हाथ में एक हाथ है उस हाथ की क्या बात है क्या बात है क्या मंजिल एक हम सफर गर साथ है जिसकी किस्मत कोई सवार दे वही दिलदार है यार है ओ यार है झूमे लगन तेरे लिए होके मगन खिलते रहे सपने तेरे महका रहे दिल का चमन जिंदगी तुझको ऐसी बहार दे दिल की पुकार है यार है यार है सुनते थे हम ये जिंदगी गम और खुशी का मेल है हमको मगर आया नजर ये जिंदगी वो खेल है कोई सब जीते सब कोई हार दे अपनी तो हार है यार है यार है सच मेरे यार है बस वही प्यार है जिसके बदले में कोई तो प्यार दे बाकी बेकार है यार है यार है
आमची सगळ्यात छोटी काकू कल्पना काकू सुद्धा एक गाणं सादर करणार आहे आईसाठी. मग तुम्हीच गाणं म्हणावं. दुख सुख दो किनारे ना जाने कहाँ जाए हम बैठे हारे संसार एक नदिया धरती पे आईवरच्या प्रेमापोटी इथे आली आहे. त्या एक कविता सादर करतायत आईसाठी. महालेबाई. प्रथमतः माझी मैत्रीण जिचा आज 75वा वाढदिवस आजची उत्सवमूर्ती, तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि तिच्यावर आधारित एक छोटीशी कविता केलेली आहे. कृपया सर्वांनी ती समजून घ्यावी. अमृत महोत्सवी वंदन प्रिय पुरारी बाईंना. आमच्या काळामध्ये आम्ही एकमेकांना बाईच म्हणायचो, तर ती सवय आम्हाला आहे. वय वर्ष 75 झाले आज तुमचे पूर्ण. वय वर्ष 75 झाले आज तुमचे पूर्ण. बाई, आजही तुमच्या आठवणी मनात आहेत सुवर्ण. आजही तुमच्या आठवणी मनात आहेत सुवर्ण. जरी तुम्ही वयाने अनुभवाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, पण मैत्रीच्या नातेसंबंधात आमच्यात तुम्ही श्रेष्ठ आहात. आमच्यात तुम्ही श्रेष्ठ आहात. एकाच शाळेत आपण शिक्षिका म्हणून काम केले. ज्ञानदानाचे पवित्र व्रत सोबत मिळून सांभाळले. तुमचा तो स्पष्ट वक्तेपणा आणि तुमचे ते निर्मळ मन,
प्रत्येक कठीण प्रसंगात राखलेत तुम्ही नेहमी संतुलन, राखलेत तुम्ही नेहमी संतुलन. रात्रंदिवस सर्वांसाठी झटणे हा तुमचा मूळ स्वभाव. मनात कधी न आणला कुणाचा हेवा आणि भेदभाव. मनात कधी न आणला कुणाचा हेवा आणि भेदभाव. अपेक्षा न ठेवता कुणाकडून दिली सर्वांना केवळ प्रीती. मानवतेची व त्यागाची आहात तुम्ही बाई साक्षात मूर्ती. आहात तुम्ही बाई साक्षात मूर्ती. अनुभवाचे हे संचित तुमचा हा अमृत महोत्सव आहे खास. कर्तव्य, त्याग आणि निस्पृहतेचा तुमचा हा सुंदर जीवन प्रवास. मुलांनी रचला हा सरप्राईजचा थाट. तुमच्या मुलांनी रचला हा सरप्राईजचा थाट. आणि पुण्याहून आली आमची मैत्रीची लाट. आणि पुण्याहून आली आमची मैत्रीची लाट. तुमच्या आयुष्यात नेहमीच फुलावी आनंदाची सुवर्ण पहाट. आनंदाची सुवर्ण पहाट. उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो तुम्हास हीच माझी मनोकामना. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या प्रिय व स्नेही पुराणिकबाईंना. आमच्या प्रिय व स्नेही पुराणिकबाईंना. किती वर्ष झाले सर्व्हिसला 40 वर्ष झाले आणि रिटायर व्हायला 8 वर्ष झाले. 48 वर्ष झाले. खरा शिक्षक तो की जो हाच लोक असतात सदा ताजा राहील. शुभ दिवस. नमस्कार. कवितेचे शीर्षक असं आहे, आई अजूनही वाट पाहते पण आम्ही मोठे झालो. आई अजूनही वाट पाहते पण आम्ही मोठे झालो. घर बदललेलं नाही, त्या भिंती अजूनही तशाच आहेत. दारं अजूनही तसंच किरकिरत उघडतं. फक्त एक गोष्ट बदलली आहे, घरातले आवाज कमी झाले. आई अजूनही तिथेच आहे पण आम्ही मोठे झालो. लहानपणी घर म्हणजे गोंधळ असायचा. सकाळी आईचा आवाज, उठा आता शाळेला उशीर होईल. आम्ही चादरीत लपून बसायचो. आई येऊन पांघरूण ओढायची, चल अजून झोपायचं नाही. किचनमध्ये पोह्यांचा वास, डब्यांसाठी घाई, बाबा पेपर वाचवत. त्या सगळ्या गोंधळात आई कायम धावत असायची. पण तेव्हा आम्हाला वाटायचं आईला थकवा येतच नाही. वेळ हळूहळू वर्ष गेली. शाळा संपली, कॉलेज सुरू झालं. घरातले विषय देखील बदलले. एक्झाम कधी आहे, जॉब मिळाला का, आई अजूनही तसंच विचारायची. जेवलास का, तो प्रश्न कधीच बदलला नाही. घर सोडण्याचा तो दिवस, कारण आम्ही मूळ नंदुरबारचे. एक दिवस बॅग भरली, नोकरीसाठी शहर बदलायचं होतं. आई शांतपणे कपडे घडी करत होती. ती म्हणाली, सगळं घेतलंच ना. मी म्हणालो हो, पण खरं सांगायचं तर मी घरचं तिथे ठेवून जात होतो. दारातून बाहेर पडताना आई म्हणाली, कधी कधी फोन कर. त्या 4 शब्दात खूप काही होतं. नवीन आयुष्य, नवीन शहर, नवीन नोकरी, नवीन लोक. आयुष्य वेगानं चालायला लागलं. मीटिंग, डेडलाईन, ट्रॅफिक. फोन करायचं ठरवायचो पण वेळ नसायचा. कधी कधी रात्री आईचा मिस कॉल असायचा. मी मेसेज करायचो, बिझी होतो. आई रिप्लाय द्यायची, ठीक आहे बाळा. आई अजूनही त्या घरात आहे. सकाळी उठते, चहा करते, कधी कधी 4 कप ठेवते, मग हसते. अरे आता तर 2च लोक. किचन शांत, भांड्यांचा आवाज कमी पण आठवणींचा आवाज जास्त. संध्याकाळी आई गॅलरीत उभी राहते. रस्त्यावरची मुलं खेळत असतात. कुणीतरी आई म्हणत धावत येतं. आई थोडं हसते आणि आत जाते, कारण तिला आठवतं एकेकाळी त्या आवाजात आमचं नाव असायचं. एक दिवस आईने जुना अल्बम काढला, फोटो शाळेचा.
पिकनिकचा, दिवाळीचा. एका फोटोत आम्ही सगळे हसत होतो. आई फोटोला हात लावते आणि हौस म्हणते, किती पटकन तुम्ही मोठे झाला रे. दिवाळी आली. पूर्वी घरात धिंगाणा असायचा, फटाके, फराळ, गोंधळ. आता आई 2च दिवे लावते, एक देवासाठी, एक दारासाठी. ती म्हणते, कदाचित यंदा येतील. रात्री फोन वाजतो. आई पटकन उचलते. हॅलो, मी म्हणतो, आई कशी आहेस? ती लगेच म्हणते, छान. तू जेवलास का? मी म्हणतो, हो. सत्य, मोठं होणं वाईट नाही. मोठं होणं वाईट नाही. स्वप्न पूर्ण करणं चुकीचं नाही. पण एक गोष्ट आपण विसरतो. आपण मोठे होत असताना आई अजूनही तिथेच थांबलेली असते. ती अजूनही वाट पाहते एका फोनची, एका भेटीची आणि एका आई म्हणण्याची. धन्यवाद. खूप छान तेजस, सगळ्यांना इमोशनल केलंस तू. मी पण एक छोटीशीच कविता आईसाठी सादर करते. आई पहिला संस्कार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला उच्चार. तोल जाणाऱ्या जीवाला, तोल जाणाऱ्या जीवाला तोला मोलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. आई घडवते घर, आई घडवते घर, आई टिकवते घर. आई घडवते घर, आई टिकवते घर. आई घराचे मांगल्य, आई चेतनेचा स्वर. आई घराचे मांगल्य, आई चेतनेचा स्वर. तिची सर येई ऐशी, माया जगात या नाही. तिची सर येई ऐशी, माया जगात या नाही. आई दयेचा सागर, साऱ्या प्रेम देत राही. आई दयेचा सागर, साऱ्या प्रेम देत राही. नाही तक्रारीचा सूर, नाही तक्रारीचा सूर, ऊन असो वा पाऊस. नाही तक्रारीचा सूर, ऊन असो वा पाऊस. आई आवंढा गिळत, डोळी आणीना टिपूस. आई आवंढा गिळत, डोळी आणीना टिपूस. आई शपथ सांगतो, आई शपथ सांगतो, आई ओंकाराचे रूप. आई आहे म्हणूनच मला गवसला भूप. आई त्यालाच लाभते ज्याच्या गाठीशी पुण्याई. आई त्यालाच लाभते ज्याच्या गाठीशी पुण्याई. आई विना पोर काजो, त्याची माऊली विठाई. आई विना पोर काजो, त्याची माऊली विठाई. सारे काही शिकवले, आता हेही तूच सांग. सारे काही शिकवले, आता हेही तूच सांग. कसा होऊ ऋणमुक्त, कसे फेडायचे पांग. कसा होऊ ऋणमुक्त, कसे फेडायचे पांग. धन्यवाद. या कवितेचे कवी होते अरुण सांगोळे, यांची ही कविता होती. आता आपण फक्त तिच्यासाठी म्हणून आपण सगळेजण इथे जमलो आहोत. तर मी आईला प्रेमाची विनंती करतो की थोडक्यामध्ये, आई थोडक्यातच बोलते तशी, पण थोडक्यात तिने तिच्या भावना आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त कराव्या आणि मग त्याच्यानंतर आपण सुंदरशा जेवणाचा आस्वाद घेऊ. आज खरं माझं मन इतकं भरून आलं आहे की मला हे काही माहिती नव्हतं. माझ्या मैत्रिणी येतील, माझे नातेवाईक येतील, माझे सगळे येतील, काहीच माहिती नव्हतं मला. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. प्रेम जिव्हाळा तिथे असावा, नको तर नुसती नाती. आणि हेच आमच्या पुराणिक परिवारामध्ये आहे की सगळ्यांसाठी वागणं, सगळ्यांसाठी प्रेमाने बोलणं, हेच आमच्या पूर्ण पुराणिक परिवारात. माझ्या सुना, मुली, लेकी, जावाई मला भाग्याने खूप चांगले मिळाले आहेत की अजूनही माझे मुलं सुना मला माझ्याशिवाय काहीही करत नाही, सगळं विचारतात, करतात. याच्यातच मला खूप आनंद वाटतो की मी खूप भाग्यवान आहे. आणि माझे इतर नातेवाईक सुद्धा माझ्याशी इतके प्रेमाने. माझी पुतणे, एक पुतण सून आली नाही आहे माझी, त्याची पण मला थोडी खंत आहे,
पण कारण आहे की माझी जाऊ आजारी आहे म्हणून ते येऊ नाही शकले. आणि नातू आता त्याची परीक्षा चालू आहे म्हणून तो येऊ शकला नाही, तर त्याची मला खर्च आहे. मी लग्न झालं ना तेव्हा फक्त 11वी शिकलेली होती आणि म्हणजे माझ्या सासऱ्यांना फार आवड होती की शिकावं बा कोणीतरी असं. मग काय करायचं बा, पण माझ्या पाठीशी पुराणिक सर होते. म्हणजे लग्नानंतर मी 14 वर्ष शिकली. मी नोकरी लागली, DED केलं, BA केलं, BEd केलं आणि संगीत विशारद केलं. तर या सगळं शिकण्यामागे हे आहे, हे यांनी मला शिकू दिलं. फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की तू नोकरी कर, पण घरी सासू सासऱ्यांची किंवा मुलाबाळांची काहीही आबाळ व्हायला. आणि तसं ते शक्यतो मी करत आली. आता थोडंसं थकते, त्याच्यामुळे थोडंसं काही वेळ सुनांवर चिडचिड करते, मुलीवर करते थोडीशी. पण सगळेजण मला सांभाळून घेणारे आहे की नाही बा आईचं आता वय झालेलं आहे, त्याच्यामुळे आई चिडचिड करत असतील किंवा त्यांना काही त्रास होत असतील म्हणून चिडचिड करत होती. आणि सगळा पुराणिक परिवार, सगळे माझे नातेवाईक हे सगळेजण माझ्यावर प्रेम करणारे आहे. आणि सगळेजण माझ्या भाऊ भावजाया, एक भाऊ भावजाई येऊ शकले नाही, पण हे पण पुण्याहून आज आले. तर सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि सगळेजण माझ्यासाठी आले. माझे जावाई सगळे लेकीच पण चांगल्याच आहे, पण माझे जावाई सुद्धा खूप भाग्याने खूप चांगले, सगळे जावाई हो. आणि माझ्या मावशा, मामा, माझे मावशा, काका माझे, ह्या माझ्या मामी, म्हणजे आज त्यांचे सुद्धा सगळ्यांचे 80च्या पुढे वय आहे. पण खास ते माझ्या प्रेमासाठी, माझ्यावरच्या प्रेमासाठी सगळेजण आले. याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. माझ्या मैत्रिणी सुद्धा आणखी येणार होत्या, पण आता प्रकृती आता सगळ्यांच्या अशा थोड्याशा नाजूक आहे. बाईंनी कविता पण खूप छान केली, मला खूप आवडली. त्या दोघी जणी आल्यामुळे माझ्या खूप आज आनंदाचा दिवस झालेला आहे मला, की सगळ्यांना बघून न सांगता सगळेजण म्हणजे भूषणने जेवण कळवले असेल, पण मला माहिती नव्हतं हे. त्यामुळे मी खूप आज आनंदात आहे. आणि माझ्या बाईंना वगैरे माहिती आहे की मी नेहमी हसतमुख आणि आनंदित असते. किती कष्ट असो, दुःख असो, पण मला कधीही असा दुःखी चेहरा, आपल्याला त्रास होत असेल तरी मला दुःखी चेहरा करायला आवडत नाही. आणि आपल्याला सहन करावं लागतं ज्या गोष्टी असतात त्या, त्यामुळे आपण ते हसतमुखाने सगळं सहन केलं पाहिजे. हे सुद्धा मी माझ्या मुलांना, सुनांना, सगळ्यांना सांगते की आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं आणि ते पण हसतमुखाने तोंड द्यायचं. कोणावर कधीही राग करायचा नाही हे सुद्धा सांगते की कधी कोणावर राग करायचा नाही. कोणी आपल्याला वाईट बोललं तर आपण त्यांच्याशी चांगलंच वागायचं, चांगलंच बोलायचं. आणि माझ्या या मैत्रिणी सुद्धा नेहमी म्हणायच्या की बाई खरंच तुम्ही किती छान सांगता हो. म्हणजे आज आमचा हे 5 भाऊ 5 बहिणी, त्यांचा सगळा परिवार, पण आमच्यात कधीही भांडण तंटे नाही. सगळेजण आम्ही एकत्र येणार, प्रेमाने वागणार, दुःखाची गोष्ट असो, सुखाची गोष्ट असो. आणि हाच मला सगळा आनंद आहे. आणि पुराणिक सरांसारखे हुशार नवरा माझ्या नोकरीमध्ये मला पूर्ण साथ पुराणिक सरांची होती. माझी सकाळी 7ची शाळा असायची, 6:30ला स्वयंपाक करून, म्हणजे आम्ही लेडीजला हे करावंच लागतं, तर तसं मी करत होती. मी जयूची मामी. आज सकाळी जेव्हा भूषणने फोटो टाकला, छायाताई अतिशय नम्रपणे आदराने दादांना नमस्कार करतायत. त्या दिवशी त्या क्षणी मला असं वाटलं की छायाताई म्हणतायत की आपकी नजरों ने समझा प्यार
जेवणाचा आस्वाद घ्यावा. खूप छान वाटलं मला. एवढं बोलून मी झालं बस. सगळ्यांनाच खरंच विनंती आहे की आपण सगळेजण आता छान जेवणाचा आस्वाद घेऊया. खरं बघायला गेलं तर आपण सगळे नातेवाईकच आहोत, त्यामुळे आपले सगळ्यांचे धन्यवाद खरं देण्याचं काही कामच नाही. तरीसुद्धा मनापासून आनंद झाला की आपण सगळेजण आलात. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं नेहमी की आपण जे काही करतो आहोत त्याला सगळ्या नातेवाईकांचा असा कायम सपोर्ट असतो. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद होतो नेहमी असं काही करण्याचा. त्याच्यामुळे परत एकदा लवकरच आपण कुठल्या तरी कारणाने सगळेजण भेटू. यापेक्षा छान गाणे म्हणून आज जरा उशीर झाला कार्यक्रम सुरू व्हायला, म्हणून थोडंसं आम्ही लवकर आटोपतं घेतलं. नाही तर खरं तर खूप छान गाणे म्हणतो. की त्याचे मनापासून धन्यवाद मानतो की आमच्या आग्रहाला मान देऊन तो खरंच आला इथे. आणि मला सांगायला सुद्धा आनंद वाटतो की तो आमच्याच फील्डचा आहे, आर्किटेक्चर झालं आहे त्याचं. त्यांनी फॉरेनला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री केली आणि आता त्यांनी इथे स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आहे मुंबईला. त्याच्यामुळे आमच्या फील्डमधले लोक इतके छान गाणं म्हणणं आम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तो आला, त्यामुळे तुला हक्काने सांगतो आम्ही हे असं, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता खास जेवणाचा आनंद घेऊया आणि परत एकदा लवकरच भेटूया. धन्यवाद. सारे जमाने पे मौसम सुहाने पे इस दिल दीवाने पे वीरानी सी थी छाई आप आए बाहर आई हो। सारे जमाने पे मौसम सुहाने पे इस दिल दीवाने पे वीरानी सी थी छाई आप आए बाहर आई हो। छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गई। छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गई। तूने काजल लगाया दिन में रात हो गई। तूने काजल लगाया दिन में रात हो गई। मिल गए नैना से नैना ओए क्या बात हो गई। मिल गए नैना से नैना ओए क्या बात हो गई। दिल ने दिल को पुकारा मुलाकात हो गई। दिल ने दिल को पुकारा मुलाकात हो गई।
कल नहीं आना मुझे न बुलाना के मारेगा ताना जमाना। कल नहीं आना मुझे न बुलाना के मारेगा ताना जमाना। तेरे होठों पे रात ये बहाना था, गोरी तुझको तो आज नहीं आना था। तू चली आई दुहाई, ओए क्या बात हो गई। तू चली आई दुहाई, ओए क्या बात हो गई। मैंने छोड़ा जमाना तेरे साथ हो गई। मैंने छोड़ा जमाना तेरे साथ हो गई। तो तूने काजल लगाया दिन में रात हो गई। अम्बुआ की डाली पे गाय मत वाली, कोयलिया काली निराली। अम्बुआ की डाली पे गाय मत वाली, कोयलिया काली निराली। सावन आने का कुछ मतलब होगा, बादल छाने का कोई सबब होगा। रिम झिम छाए घटाए, ओए क्या बात हो गई। रिम झिम छाए घटाए, ओए क्या बात हो गई। तेरी चुन